तर आजकालची जनरेशन असं खूप डिप्रेस्ड आहे. तर ते डिप्रेशनमधून हे एक प्रकारचं ओके नाही का, डिप्रेशनमधून त्यांनी कसं बाहेर बाहेर पडावं, तुला काय वाटतं? मला काय वाटतं थिंग इज मला जेवढा माझा एक्सपिरियन्स आहे किंवा सेल्फ एक्सपिरियन्स बोलू शकतो. जर असं स्पेसिफिक ट्रॉमा असेल किंवा प्रत्येकाला काही ना काही चाइल्डहुड ट्रॉमा असतो किंवा असतात काही गोष्टी की जे त्यांनी थोडं स्ट्रेस्ड आउट फील करतात. बट कधी काउन्सिलिंग घेणं पण इम्पॉर्टंट आहे. सगळ्यांना असं वाटतं की नाही का येडे लोकच फक्त सायकोलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्टकडे जातात ज्यांना दिमागचा प्रॉब्लेम आहे. असं नाही आहे. कधी असं होतं की आत्ताच्या जनरेशनमध्ये असे फ्रेंड्स झालेत ना की खूप मीन फ्रेंडशिप टाईप झालेत, जेणेकरून कोण रिअल आणि कोण फेक समजत नाही. मग ते असं कोणतरी फ्रेंड पाहिजे आपल्याला की ज्याच्यासोबत आपण शेअर करू किंवा ॲटलिस्ट ते वेंट आउट करू की जे पण मनात आहे. पण आत्ता तसं होत नाही आहे. लोक फायदा घेतात आहे किंवा आतमध्येच राहतात. तर मग ह्या सगळ्या गोष्टी नंतर बाहेर अचानक येतात. मग त्यांना स्ट्रेस्ड फील होतं जे पण आहे. तर फ्रेंड्स पण इम्पॉर्टंट आहे. लाईक एक तरी व्यक्ती असायला पाहिजे की ज्याला तू मोकळं होऊ शकते, सगळं काही सांगू शकते, बोलू शकतं. ते पण इम्पॉर्टंट आहे. आणि काउन्सिलिंग घेणं इज नॉट बॅड. लाईक काउन्सिलिंग पण घेतलं पाहिजे. जर ती गोष्ट एवढ्या मंथ्स झाले तुम्हाला ट्रिगर करते तर बेसिक काउन्सिलिंगमध्ये नुसतं असं चर्चा पण असते. असं नाही की लगेच मेडिकेशन्स देतात किंवा लगेच ते डिपेंड्स ना. ते लोक पण टेस्ट करतातच, फॉर्म फिल करावाच लागतो, त्यावर डिपेंड करतं. सो असं काय असेल तर मग काउन्सिलिंग करा, एन्व्हायरमेंटसोबत कनेक्ट व्हा. कारण की असं मानलं जातं पेक्षा जास्त आहे की असं आहे. एन्व्हायरमेंट किंवा नेचर इज द बेस्ट मेडिसिन. हर एक गोष्ट ते आपल्याला काय बोलतो कनेक्ट झाल्यानंतर हेल्प करू शकतं ते ओव्हरकम करायला. सो ही एक गोष्ट आहे. आय गेस कधी क्लबिंग अँड ऑल सोडून कधी त्यांनी थोडं नेचरसोबत कनेक्ट होणाऱ्या ॲक्टिव्हिटी पण केल्या ना, तरी पण थोडा तरी डिफरन्स दिसेलच. ट्रेकिंगला जायला पाहिजे किंवा मग डान्स. असं फ्रेंड्सबरोबर आपण कसं करतो, घरी भेटल्यावर डान्स केला पाहिजे. असं नाही की डान्स करायला आपण क्लबमध्येच गेलं पाहिजे, अल्कोहॉलच कन्झ्युम केलं पाहिजे. ते आतून म्हणजे आपल्याला असं वाटलं पाहिजे की आपण हेल्दी आहे की नाही. इट्स इन अ कल्चर. हो, आपल्याला बरोबर. ते वरातीचा डान्स विदाऊट म्हणजे चढलेली नसली तरी आपण चढलेल्यासारखं डान्स करू शकतो. सो इट्स इन अ महाराष्ट्रीयन कल्चर वी कॅन से. बट ठीक आहे, आजसाठी एवढंच काफी आहे. अजून गप्पा, अजून सिरियस टॉपिकवरती विथ नॉन सिरियस फ्रेंड्स, त्यांचे व्ह्यूज, त्यांना काय फील होतं. सो हे कम्पॅरिझन नाही आहे की ह्याच्या वर्सेस हे. दिस इज नॉट अ कॉन्ट्रोवर्सी. हे आमचे विचार आहेत आमच्या स्वतःवरती. लाईक आम्ही काय चूज करतो किंवा आमची प्रायोरिटी किंवा आमचा चॉईस काय. तर हा व्हिडिओ त्यासाठीच होता. बाकी लोक त्याला वेगळ्या वेने किंवा मिसअंडरस्टँड नका करू. अँड आपण पुन्हा एकदा भेटूयात असाच पॉडकास्ट घेऊन. आत्तासाठी बाय. नमस्कार. नमस्कार.